नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर पापडी. चला तर मग महिनाभर टिकणाऱ्या कोथिंबीरीपासून तयार होणाऱ्या या झटपट, चविष्ट, कुरकुरीत आणि खुसखुशीत पापडीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी हिरवीगार स्वच्छ धुवून कोरडी करून कोथिंबीर घेतली आहे. यामध्ये जास्त देठाचा वापर करायचा नाही. कोवळी कोवळी देठ असतील तर चालतील. याला एकसारखी बारीक बारीक कट करून घ्यायची. इथे आपण एक बाउल घेऊन यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊयात. त्यानंतर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घालूयात. त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा रवा, 1 चमचा जिरे, त्यानंतर 1 चमचा ओवा हातावरती रगडून घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट नाही घातलं तरी पण चालेल. आता इथे आपण कडकडीत तेल घालून घेऊयात. साधारणतः 2 मोठे चमचे तेल घेतलं होतं. या ठिकाणी तेल घातल्यामुळे आपल्याला सोडा घालण्याची गरज नाहीये. तेलामुळे आपली पापडी अगदी बिस्किटासारखी तयार होते. बघा, पुन्हा हे साहित्य आपण पूर्णपणे मिक्स करून घेत आहोत. तेल गरम असेपर्यंतच पिठामध्ये चोळून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. जेवढं शक्य होईल तेवढं घट्टसर गोळा मळून घ्यायचा. घट्ट मळून घ्या, कारण यामध्ये आपण कोथिंबीर वापरली आहे. कारण कोथिंबीरला थोड्या वेळातच पाणी सुटायला लागतं. आपलं पीठ पातळ व्हायला नको म्हणून सुरुवातीलाच कमी पाणी वापरायचं. कारण पीठ जर पातळ झालं तर आपली पापडी लवकर नरम पडू शकते. यामुळे शक्यतो सुरुवातीलाच घट्ट मळून घ्यायचं. आता आपलं पीठ घट्टसर मळून झालं आहे. आता आपण याला 5 ते 7 मिनिटे भिजण्यासाठी ठेवूयात. आता याचे 2 छोटे गोळे तयार करायचे. अगदी छोटीशी पोळी तयार करतो ना त्या मापाचे. म्हणजे गोळे छोटे असतील ना, आपल्याकडून पोळी देखील छान व्यवस्थित पातळ आकारामध्ये लाटली जाते. यातला एक गोळा घेऊन गोल करून घ्यायचा. लगेच कोरड्या पिठात घेऊन जेवढा शक्य होईल तेवढा पातळ अलटपलट करून लाटून घ्यायचा. म्हणजेच एका प्रकारची पोळी लाटून घ्यायची. कोथिंबीर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करते आणि पचनक्रिया सुधारते. ही पापडी हलकी असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच योग्य आहे. ही पापडी तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत खाल्ली तरी चालेल. लहान मुलांना डब्यात दिली तरी पण चालेल. लहान मुलं ही पापडी खूप आवडीने खातात. तर बघा, या पद्धतीने पातळ आणि मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतली आहे. आता यावरती काटे चमच्याने अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे. असं केल्यामुळे ही पापडी आहे ना, तेलात टाकल्यानंतर पुरीसारखी फुलणार नाही. म्हणून आपण याला काटे चमच्याने होल पाडून घ्यायचे आहेत. आता इथे आपले पूर्ण होल पाडून झालेले आहेत. आता आपण गोल आकाराची वाटी घेऊयात. त्याच्या मदतीने छोट्या छोट्या अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या. जर तुमच्याकडे गोल आकाराचे कटर असेल तर त्याने पण करू शकता. जर तुम्हाला हा जास्त खेळ वाटत असेल तर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर याला
तुम्ही शंकरपाळ्यासारखं कापून घेतलं ना तरी पण चालेल. ह्या बघा आपल्या गोल गोल पुऱ्या तयार आहेत. आता ह्याच्या साईडचा भाग काढून घेतला आहे. आता या आपल्या पूर्ण पुऱ्या तयार आहेत. गॅसवरती कढई ठेवून आपण ते तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक एक पुऱ्या बसतील तेवढ्या पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मध्यम ते फुलच ठेवायची आहे. खूप पातळ या पापड्या असल्यामुळे त्या फारच पटकन व्यवस्थित तळल्या जातात आणि त्यांना होल पाडले असल्यामुळे त्या पुऱ्या सारख्या अजिबात न फुलता व्यवस्थित अशा कुरकुरीत तयार होतात. जरी आपण या तळून काढल्या असल्या ना तरी यामध्ये अजिबात तेल राहत नाही, त्यामुळे या गोष्टीचं अजिबात टेन्शन नाहीये. तुम्हाला नक्की समजलं असेल या पापड्या किती पौष्टिक आहेत. त्यामुळे तुम्ही बिस्किट बाहेरून आणणं बंद करा आणि या पापड्या एकाच वेळेला भरपूर पापड्या बनवून ठेवा. बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि भरपूर दिवस टिकतात. घरच्या घरी कमी तेलात बनवलेली असल्यामुळे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण हेल्दी असते. ह्या आपल्या पापड्यांचा कलर बदलला आहे आणि आपल्या पापड्या या तळून झालेल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. अशीच सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपल्या ह्या कोथिंबिरीच्या पापड्या खाण्यासाठी तयार आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद.